याचबरोबर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत NIAची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। अत्याधुनिक उपकरणांसह बेहसरणमध्ये घाटीत 3D मॅपिंग करण्यात येत आहे। संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यात मदत करणार आहे। सध्या 100हून अधिक लोकांचे जबाब NIAने नोंदवले आहेत, पण या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांच्या पळवाटाचा मार्ग, त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे। तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ल्याचा प्रत्येक पैलूचा छडा लावते। ज्या मीटिंग्स आहेत त्याच्यामध्ये याची सगळ्याची तुलना केली जाईल। आर्मीवाले अजून येणार नाही, संरक्षण मंत्रालयाचे लोक तिथे असतील, पण ते आपला प्लॅन अजून नाही सांगणार। पण संरक्षण मंत्री, आपला परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री सांगतील की इतकं पैसे द्यायची किंवा इतकं हे करायची आमची तयारी आहे, आम्ही तेवढं करू। आणि मग 3-4 दिवसानंतर जेव्हा काही प्लॅन बनेल तो प्लॅन कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला दिला जाईल। मग परत ते हेच होईल आहे की त्याच्यानंतर अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांची वेगळं बैठक होईल, मग सगळा प्लॅन फायनलाइज होईल आणि मग ॲक्शन सुरू होईल। पाकिस्तानला माहिती आहे की आपण हल्ला करणार आहोत। आता हे यांनी का केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। काल पाकिस्तान संध्याकाळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे गेला, त्यांनी सांगितलं की आम्हाला पैशाची मदत करा कारण भारत आमच्यावर हल्ला करणार आहे। आता सगळ्यांना माहिती आहे की इतक्या लवकर हल्ला होत नाही, हल्ला करायला वेळ लागतो। त्या पण हा पैसा त्यांनी रिलीज करावा आणि त्याच्याकरता चीननी IMFवर दबाव टाकावा, या दृष्टीने यांनी हे वक्तव्य केलेलं आहे असा माझा अंदाज आहे।